अण्णा काय भाव आहेत टमाट्याच? गाडी बिकाई 400 रुपये. आज भोकर येथे टमाट्याचा भाव साई फ्रूट कंपनी मध्ये 400 रुपये टमाट्याचा कॅरेट विकलेला आहे. 400 रुपये. कोणा गावचे का? नारवाट. किती एकर होता? काय करायला काय नाही भाव दाखवायचा. भाव दाखवायला कोणता भाव आहे आता? 25-30 रुपये झाला की 22 रुपये चला. कोण म्हणलं 30 रुपये? 25-30. आता मी 4-8 दिवस झाला केलं नाही मी. नाही हो, मी व्हिडिओ टाकतो शेतकऱ्यांना. मग खरा भाव टाकणार. आता मी 4-8 दिवस झाला आला नाही ना, त्याच्यामुळे थोडा भावाचा अंदाज. आज तेच म्हणलं आज 22 चला तेच विचारायला ना. अण्णा अण्णा कांदा काय भाव आहे? 23 रुपये. माल बढ़िया है. कोणती व्हरायटी का काय? व्हरायटी आहे. हा पंचगंगा. तेच मी शेतकऱ्यांना दाखवतो भाव. मी 4 दिवसाला आलो नाही, थोडं काम होतं म्हणून आलं नाही, थोडं वेळ नाही. 25-30 रुपये जाऊ लागता. आता सध्या काय भाव आहे तेच दाखवायचं आपल्याला. शेवगा 35 45 रुपये. 45 रुपये किलो. वांगे भेंडी अण्णा वांग्याची काय आहेत रेट? अण्णा वांग्याची काय रेट आहे? 300 रुपये. ही पिशवी 300 रुपये. तुमचं कोणी गावचं? रायकोट. नवीन प्लॅट आहे का? नाही जुनंच आहे का? शेंडाळी वगैरे नाही ना? शेंडाळी नाही. नवीन प्लॅटला शेंडाळी वगैरे येते, त्याला कंट्रोल कसं करतात? नवीन आता नवीन प्लॅटला काय येतात ना शेंडाळी या दिवसात, काय कंट्रोलसाठी तुम्ही काय उपाय करता? नवीन फळाचा आपण काय लावले मग लावता ना नेहमी, तेव्हा शेंडाळीला काय उपाय करता? शेंडाळीला उपाय काय आता अळीची औषध मारावं लागतं. तुमचं काय कुठलं वापरता? आणि सीझन प्रेझेंट म्हणजे केमिकलमध्ये. कोण आहे वांगेवाले शेतकरी तुम्ही? या दिवसात शेंडाळीचा लई रोग येतो, शेंडाळी येतो, त्याचं कंट्रोल कसं करतात? फवार नाही करावं लागतं 3-4 दिवसाला. काही शेतकरी म्हणले जर कंट्रोल नाही गेली तर हे करावं लागते, म्हणजे शेंडा खुडून घ्यावा लागणार आहे. शेताच्या दूर नेऊन टाकावं लागणार आहे शेंडा खुडून. बाकी किडीवर वगैरे बुरशी आणि किडीवर काही चांगली औषध करावं लागणार आहे. सिमोडी ट्रेसर औषध फवारणी करावं लागणार आहे 4-4 दिवसाला. केमिकलमध्ये निवडता की बायोमध्ये? बायो केमिकल दोन्ही मिक्स घेतात. किती एकर आहे तुमचं? अंदाजे किती? 2000 पुढे. 2000 पुढे. अर्धा एकर जरा अर्धा एकर. 250 ते 300 रुपये भाव आहे. 25 तारीख आहे ना? कोणतं गाव काका? मोगाळी. किती आहे भेंडी? 1 एकर आहे. कोणती आहे व्हरायटी? राधिका. अडवांटाची राधिका. कसं काय भेंडी शेतीविषयी सांगा माहिती जरा. व्हरायटी कशी आहे? व्हरायटी चांगली आहे. या दिवसात थोडंसं भेंडीवर सगळ्यात जास्त तुडतुडे आणि आळी. भेंडीला आळी, पांढरी माशी आणि तुडतुडे सगळ्यात जास्त येतात, कारण ते चिकटा येते ना त्याला. काय कंट्रोल काय करता? काय मारता फवारणी वगैरे? कंट्रोल काय चिकट सापळे वगैरे लावता का? चिकट सापळे वगैरे लावले आता? बाकी सांगा काय विषय? भेंडी किती वर्ष चालला होता? भेंडी 3 वर्ष. हां 3 वर्ष. तुमचे काही प्रश्न असतील ते सांगा. तुम्ही काय आणले? वांगा आणलं. काय भाव आहे भेंडीला? भेंडी आणा भेंडी काय भाव आहे?
180 ते 200 रुपये. वाण चांगला कोणतं राधिका बेरी आहे पण शेतकऱ्याची समस्या आहे. कोणतं म्हणले औषध ते औषध मी बघलं नाही आमच्या गावात आणले म्हणजे शेंडा पिवळा पडतो म्हणजे येलो मोजॅक सारखा रोग येतो त्याचा. तुमच्या आलाय का? हो आमच्या आलाय पिवळी पल्ली जास्त पिवळी पल्ली सांगा शेतकऱ्यांना कळते ते कोणतं औषध आहे. नाही ते औषध मी बघलं नाही ते आणले त्या दुकानात. ठीक आहे आपला आज व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर खाली कमेंट करून सांगा मग शेतकऱ्यांना म्हणजे इतर शेतकऱ्यांना कळते ते. हां तुला शेपूवाले भाज्यावाले राधिका म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कळतं की म्हणजे काय समस्या आली तर शेतकरी सांगल्याशिवाय कसं कळत हो. काका मेथी काय भाव आहे. मेथी काय भाव आहे. 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये शेकडा. कुठला लावला ते पालक कशी आहे. पालक 200 रुपये शेकडा. कोण्या भाजीला भाव आहे जास्त. मेथीलाच आहे ना. शेपू कशी आहे. शेपू कशी आहे. कोथिंबीर काय भाव आहे कोथिंबीर आज. 25 रुपये किलो फक्त 25. गावरानी गावाला कोथिंबीर 25 रुपये किलो. 25 रुपये किलो गावरानी कोथिंबीर. एका किलोचीच बांधले हो नाही शेतकरी. एका किलोची नाही पाव किलो टाकून घ्या. फोटो काढा जरा. तुमची आहे काय. हा यायची वेळ 25 रुपये किलो. कोण्या गावची काय आणल्या. कोथिंबीर आणल्या किती पेरल्या. 10 किलो आहे. 10 किलो आहे. कशात आहे. मोकळ्या राहणार 25 रुपये बरं ना म्हणजे जळावळा आली की पावसापासून. हां तेच म्हणाला काय बी असं शेतकरी बेडवर लावतात बेडवर पेरतात काही मोकळ्या राहणार तेच म्हणाला पाऊस पण जळत उडत नाही. हे व्यापारी होईल यायचे नाही घेतले. 25 रुपये भाव आहे. काय वांदे झाले यार. काय झालं टमाटा भेटला नाही. टमाटा भेटला नाही काय. काय भाव चालली मिरची. 47 रुपये काळी. ही वाली काळी 47 60 रुपये 60 रुपये किलो. ही पोपट्या कलरची आहे ते 60 रुपये किलो. 900 सर नाव येणं आलं आमचं. ते माल घ्या हे माल घ्या. परळी माल 930 60 रुपये किलो. हां ठोक भाव. आणि हे 47 काळी मिरची पोपटी कलर. हे पोपटी ही रेग्युलर पोपटी कलरची आहे ते 60 रुपये किलो. आणि हिरव्या कलरची आहे ते बेलगाम बेलगाम हां हे आहे ते 47 रुपये. 47 ओके 47 ओके 47 मिरचीचे भाव वाढलेत. भावाले ओके भावाले 100 120 शेतकऱ्याला पडू द्या काहीतरी. 60 रुपये किलो घ्या. माल बघा. कोणाची तुमची आहे का. कोण आहे शेतकरी. आपली होती भाई ती आपली होई. संदीप बरोबर 60 होय 60 60 रुपये 60 रुपये 60 रुपये 60 रुपये 60. आज टमाटा क्या भाव है. माल अच्छा बहुत आज टमाटा टमाटे 500 600 500-600 रुपये. दोडका कारला काय भाव गेला. दोडका 50 ते 56 46 कारला कारला 46 50. वाघाटे काय भाव गेले ते सांगायचो. वाघाटेले माझे हां वाघाटेले माझे काय काय भाव त्या माणसाचे बघा ते मालक होय वाघाटे. हे घेणारे मामा इथं.